तर एकदम अचानक हे गांधीजींच्या किंवा त्यांचे जे अनुयायी होते, आता बघा सॉल्ट मार्च करायचा आहे, खूप सारे प्लेसेस आहेत ना, गुजरातच्या आसपास, साबरमतीच्या आसपास खूप सारे प्लेसेस आहेत, तिथे त्यांना सॉल्ट मार्च करायचा होता. जेव्हा गांधीजी साऊथ आफ्रिकेला होते, साऊथ आफ्रिकेला जेव्हा होते माहिती आहे साऊथ आफ्रिका, तर तेव्हाच त्यांच्याकडे दांडीचा विषय आलेला होता आणि दांडीबद्दल त्यांना माहिती होतं. बरोबर आहे की दांडी हे जसं यांनी सांगितलं ना यशनी, दांडी हे असं प्लेस आहे की जिथं नॅचरली स्वीट बनवून जाते. बरोबर ना, तर खूप जास्त जी प्रोसेस आहे ती नॅचरली होते, जास्त आपल्याला एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. आणि ते नॅचरली जे मीठ बनत आहे, सॉल्ट बनत आहे, त्यावर सुद्धा मोनोपॉली आहे आणि ब्रिटनची गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात टॅक्स लावत आहे. ओके, म्हणून गांधीजींनी काय निवडलं की जे प्लेस तिथं मोठ्या प्रमाणात नॅचरली सॉल्ट बनते आपण तेच निवडायचं, दाखवायचं की बघा अशा प्रकारे नॅचरली सॉल्ट बनते. समजलं ना, फार कमी एफर्ट्स लागते, पण त्याही सॉल्टवर ब्रिटनची सरकार मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसुली करत आहे. ओके, मीठ विषय का निवडला, सॉल्ट हे पण आपण बघितलं होतं. बाहेरच्या स्टेटमध्ये जसं आपण म्हटलं की बंगाल, बिहार, यूपी, त्यानंतर अजून कुठे कुठे गुजरात, हे ते नावं मी लिहून दिले होते तुम्हाला, आठवतात ते? नाही आठवत? बघा बंगालला जर आपण बघितलं की बंगालला कोण ऍक्टिव्ह होतं, तर एक नाव दिसतं आपल्याला, सुभाष चंद्र बोस. सुभाष चंद्र बोस, ठीक आहे. आणि एक सेनगुप्ता म्हणून आहे, ठीक आहे, यांनी चालवलेलं होतं. गुजरातला जर आपण बघितलं, गुजरातला कोण असतील ऍक्टिव्ह? गांधीजी जेलमध्ये गेला होता सरदार, लिहून दिलं होतं ना तुम्ही, नाही लिहून? सरदार पटेल. सरदार पटेल कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे. सरदार त्यांना उपाधी दिलेली होती, टायटल आहे हे. जेव्हा आय थिंक 1927च्या वेळेस एक बारडोली एक प्लेस आहे, तिथे आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांचं, सरदार ही उपाधी कोणी दिलेली माहिती त्यांना? ह्या महिलांनी दिलेली आहे. महिलांनी त्यांना सरदार म्हटलेलं आहे. कधी कधी होऊ शकते विचार तुम्हाला. गुजरात झालं, बंगाल झालं, त्यानंतर तमिळनाडू, तमिळनाडूला कोणी केलेलं आहे? राज गोपीचंद्र, गोपालचंद, राज गोपालचारी आहे. केरळ साईडला जर आपण म्हटलं तर केलप्पन म्हणून एक पर्सन आहे, ठीक आहे, यांनी चालवलेलं होतं. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, ठीक आहे. इथं कोण आहे नाव माहिती आहे का, कोणी चालवलेलं आहे नॉर्थ वेस्ट फ्रंटियरला? खान अब्दुल. तुमच्या नोट्स दाखवा मला, असं आउट डाऊट येत आहे तुम्ही मला. मोमेंट्स काहीच नाही दिले, NWFP म्हणजे काय होते? नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स. खान अब्दुल गफ्फार खान, राईट. यांची संस्था कुठली आहे? होते सांगताना मी सांगितलं असेल, लिहून नाही गेलं फक्त. कोणती असेल? अरे हॅलो, उदाई खिदमतगार. चांगलं चालू आहे, उदाई खिदमतगार आहे. त्यानंतर यांनाच काय म्हणायचे? रेड शर्ट, कारण की लाल कुर्ती घालायचे सगळे लोक, बरोबर आहे. यांनाच काय म्हणायचे? फ्रंटियर गांधी. फ्रंटियर गांधी म्हणजे एक गांधी आतमध्ये आहे आणि एक फ्रंटवर आहे, सीमांत गांधी.
अशी उपाधी दिलेली होती यांनी. का दिलेली आहे? कारण की गांधीजींचे खूप जास्त मोठ्या प्रमाणात फॉलोअर होते. खान अब्दुल गफ्फार खान मुस्लिम आहेत, पण गांधीजींना फॉलो करत आहे. यांनी सुद्धा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर साईडला खूप मोठं आंदोलन चालवलेलं होतं, बरोबर आहे. तिथे इन्सिडेंट झाला होता, आंदोलन निघालेलं होतं आणि यांनी एक काय म्हणतो त्याला, दोन वर्ड असतात, एक आव्हान असते, एक आवाहन असतात ना असे, राईट. तर त्याच्यातलं जे रिक्वेस्ट आला, आव्हान म्हणतो ना त्याला आपण, तर ते एक गढवाल फोर्सेस होती पोलिसांची म्हणा, तर त्यांनी ते फायरिंग करायला मनाई केलेली त्यांच्या सांगण्यावर, बरोबर. तर ते त्यांचं एक कार्य आहे. तुम्हाला विचारतात कोणी कोणी कुठे कुठे काय काय आंदोलन केलेलं आहे. धारासना प्लेस माहिती आहे? धारासना कुठे आहे? याच्यामध्ये कोणी केलेलं आहे? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. आणि दुसरी कोण आहे? मणिलाल. मणिलाल कोण आहे? गांधींचा. ओके. तर तुम्हाला हे क्वेश्चन पडतील कधी कधी, खूप जर जास्त टेकमध्ये गेले की सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट बंगालमध्ये कोणी चालवलेला आहे, गुजरातमध्ये कोणी चालवलं, तमिळनाडूला कोणी चालवलं, केरळ साईडला कोणी चालवलेलं आहे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, यावर तो क्वेश्चन ऑलरेडी आलेलाच आहे. तिथं जे आपण जुन्या काळामध्ये देत होतो ना IFT, तशा प्रकारचा आहे ते क्वेश्चन येतेच, ठीक आहे. आणि धारासना सुद्धा येते. आणि या धारासनामध्ये काय झालेलं होतं, जसं आपल्याला सरोजिनी नायडू आणि मणिलाल दिसते, तर इथे स्टार्टिंगला जाणार होते आपले गांधी, ठीक आहे ना. गांधी जाणार होते स्टार्टिंगला, गांधीजी जाणार होते, पण इथे काय केलं, आता लॉर्ड इर्विन अलर्ट झाला आणि गांधीजींना अरेस्ट केलं, ठीक आहे. म्हणून हे आंदोलन जे आहे हे कोणी पार पाडलं? मणिलाल गांधी आणि सरोजिनी नायडू. आता गांधीजींना अरेस्ट झाले. तर डेट वगैरे कोणत्या डेटला काय काय झालेलं आहे ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण की मग खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, कारण की खूप सारे डेट येतील मग, है ना. तर त्याच्यामुळे प्लेसेस आणि जे पर्सन्स आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवा, कारण हे महत्त्वाचे आहे. या बघा आता कसं रे, नेहरू गॅप झाले का? युनायटेड प्रोव्हिन्समध्ये जवाहरलाल नेहरू. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर कधी कधी होऊ शकते की वेगळे प्लेस विचारते. पेशावर, ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन इथं आपला असा म्हणतो की फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणा किंवा सेकंड म्हणा किंवा थर्ड म्हणा, बरोबर आहे. तर जेव्हा त्यांनी फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स अरेंज केलेली होती किंवा ऑर्गनाईज केलेली होती, बरोबर आहे, तेव्हा असंच ठरलं होतं की आपल्याला 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवायचे आहेत. आधीच ठरलं होतं का? नाही. समजलं ना. म्हणजे ते जे आता सपोज ते जर 1930 काळामध्ये असतील, बरोबर आहे, लॉर्ड इर्विन सध्या ते ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत आहे, इन्व्हिटेशन कार्ड घेऊन जात आहे प्रत्येकाजवळ की राऊंड टेबल कॉन्फरन्सला या. पण तो काय म्हणेल? राऊंड टेबल कॉन्फरन्स. म्हणजे फ्युचर आपल्याला माहित आहे, मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, त्याला जाऊन आपण सांगू शकतो, ठीक आहे. अरे राऊंड टेबल नाही आहे इथं, फर्स्ट ॲड कर तू, अशा 2 होणार आहेत खाजगी, समजलं ना. तर स्टार्टिंगला असं काही नव्हतं की एकदम डिक्लेअर करतील की नाही 3च होतील आणि 3ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला यावं लागेल किंवा 4 होतील बा. लॉर्ड इर्विनला माहित नाही पण आरोपला माहिती आहे 3 होणार आहेत. तर आता क्वेश्चन आहे की का बा, वाय की राऊंड टेबल कॉन्फरन्स का ऑर्गनाइज करण्यात आली? क्वेश्चन आहे, का ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे राऊंड टेबल कॉन्फरन्स? कुठे कुठे माहिती आहे का क्वेश्चन? लंडनला आहे. सगळे लोक लंडनला जातील. लंडन कुठे आहे? काय रे? लंडन, UK, युनायटेड किंगडम, ब्रिटन म्हणू शकतो आपण, ग्रेट ब्रिटन. ते सांगितले तुम्हाला काय काय असतात. तर समजलं आता? अमेरिकेमध्ये आहे काय? नाही आहे.
लंडन जर बघितलं ना फक्त अरे तुम्ही पिक्चर पाहत नमस्ते लंडन पिक्चर आहे ना नमस्ते लंडन बघितलाय अक्षय कुमारचा आठवला नावही नाही ऐकलं बघितलंय ना गाणे फेमस आहे ते है ना तेच काय लंडन म्हणून म्हणतो अबे नुसतं पुस्तक वाचलं ना नॉलेज नाही वाढत कधी कधी मूवी वगैरे हे पण बघावं लागते काहीतरी आपल्याला गोष्टी समजतात ना लंडन सिटी ना फार म्हणजे असं हिस्टॉरिकल जर म्हटली ना आपण तो फार छान बनलेली आहे सगळ्यात सुंदर सिटीमध्ये येते लंडन जर म्हटलं ना आपण एकदम बढिया आहे लंडन कधी छान भेटला ऑपॉर्च्युनिटी भेटली तर जा बघायला मला घेऊन जा सोबत ठीक आहे आता क्वेश्चन येतो की फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स सेकंड किंवा थर्ड हे कशासाठी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती कशासाठी आयोजित करण्यात आलेली होती काय प्रश्न अरे यस 1927 मध्ये सायमन कमिशन आलं त्याची रिपोर्ट होती त्याचं डिस्कशन एकालाच आन्सर आलं फक्त करेक्ट म्हणून म्हटलं आसपास प्रशिक्षच्या हिशोबाने थोडंसं विचार करत जा जवळपास जरी तुम्ही पोहोचले असते तरी तुम्हाला आन्सर आलं असतं सायमन कमिशन जे भारतामध्ये आलेलं होतं 1927ला आलं होतं त्याचा विरोध केला होता विरोध करता करता लाला लजपत राय निघून गेले आपल्याकडून त्यांचा बदला सुद्धा घेतलेला आहे तेच सायमन कमिशन पण त्याने आपलं काम केलं भारतामध्ये जे ज्यासाठी ते आलेलं होतं क्वेश्चन करू का अजून कशासाठी आलं होतं तर अरे प्रज्वल भारताचं अनालिसिस म्हणजे हा हे नदी कुठून जाते ठीक आहे हा आनंदीचं घर कुठे आहे रोडात केली तर झाडं किती आहेत आनंदीच्या घराच्या बाजूने आणि सांगते का फंडामेंटल राईट्स फक्त फंडामेंटल राईट्स 1919 मध्ये तो मॉन्टेग्यू चेम्स रिफॉर्म आला होता त्याचा ॲनालिसिस करायला सायन्स कमिशन 1919 ला जो रिफॉर्म्स आला होता त्याचं नाव आठवते का काय आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स त्या रिफॉर्म्समध्ये असं होतं की 10 वर्षांनी एक कमिटी येणार ठरला आधीच ती कमिटी येणार ती ॲनालिसिस करणार भारतीय लोकांना कॉन्स्टिट्यूशनल जे राईट्स म्हणतो आपण संविधानिक अधिकार त्याच्यामध्ये येतात फंडामेंटल राईट्स बरोबर आहे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स किती वाढवून द्यावेत किती प्रमाणात असावेत द्यावेत की नाही द्यावेत बरोबर आहे त्या सगळ्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आधीच ठरलं होतं की कमिटी येणार फक्त काय झालं लवकर आली बरोबर आहे ना 1929ला यायची होती ते थोडीशी लवकर आली त्याचे रिझन आपल्याला माहीत आहे बघितलं होतं आपण माहीत आहे ना विचारू बोलो बस ठीक आहे तर ते आलं भारतामध्ये त्यांनी काम केलं बरोबर आहे आणि काम करून निघून गेले ओके आता निघून गेल्यावर रिपोर्ट बनवली आहे त्यांनी की भारतीय लोकांसाठी कॉन्स्टिट्यूशनल राईट्स किती असावेत काय असावेत कसा दायरा असावा कारण की वेगवेगळ्या कम्युनिटी आहेत कुणाला सेपरेट इलेक्टोरेट द्यावे डॉक्टर बी आर आंबेडकर थोडेसे आपलं प्रपोजल घेऊन त्यांच्या मागे होते की नाही दलितांसाठी वेगळं सेपरेट इलेक्टोरेट लागणार आहे बरोबर आहे तर सगळेजण कॉर्पोरेट म्हणजे सगळेजण कॉर्पोरेट करत नव्हते असं नाही आहे काही लोक जे एक त्यांच्या अंडरमध्ये कमिटी बनवली होती सांगितलं का काय सांगितलं हां सायमन कमिशनची जे रिपोर्ट आहे ते पब्लिश होणार होते बरोबर आहे आणि बघा हा फर्स्ट टाइम आहे की भारतीय लोकांना एवढा मान सन्मान मिळणार आहे लंडनला बोलावलं सोबत बसवतील डिस्कशन करण्यासाठी आणि जो बसण्याची जी व्यवस्था आहे ते अशी नाही आहे तो जो टेबल आहे तो असा राऊंड टेबल आहे समजलं ना मोठा आहे असा एवढा असा पूर्ण असा राऊंड म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे राऊंड टेबल कॉन्फरन्स फक्त टेबलवरनंच त्याला राऊंड टेबल म्हटलेलं आहे गोलमेज संमेलन म्हणतो आपण त्याला मराठी हिंदीमध्ये बरोबर आहे तुम्हाला जर क्वेश्चन केला की राऊंड टेबल कॉन्फरन्स का ऑर्गनाईज करण्यात आली होती काय सांगशील आता प्रशिक हां सायमन कमिशनची रिपोर्ट पब्लिश होणार होती त्यावर डिस्कशन करणार होतं बरोबर आहे आणि बघा आता इंडियन नॅशनल काँग्रेस जाणार ना तिथे लंडनला जाईल का प्रज्वल
सगळ्यांना बोलावलं आहे. मुस्लिम लीग आहे, प्रेसिडेंट स्टेट आहे, महिला वर्ग आहे, लिबरल पार्टी, जस्टिस पार्टी, दलित वर्ग, शीख वर्ग, जो काही आहे सगळे तिथे जाणार आहे. काँग्रेस पण जाणार ना? म्हणजे काँग्रेस गेलती का? नाही का? काँग्रेस गेलती. काँग्रेस गेली. गांधी कोणत्या पक्षाचे आहेत मग? काँग्रेसचे आहेत ना. मग गांधीच नाही गेले तर काँग्रेस कशी जाणार आहे? सगळे पक्ष गेले, सगळ्या पार्ट्या गेल्या, पण गांधीजी गेले नाही, म्हणजे काँग्रेस गेली नाही. बरोबर आहे. तू त्याला नव्हता ना जेव्हा आपण आयएनसीला होता का? तू आयएनसी टॉपिक झाला तेव्हा होता ना? ठीक आहे. तेव्हा येईल तुमचा, तेव्हा समजेल. कारण की आपण आयएनसीला चांगल्या प्रकारे असं डिस्क्राईब केलेलं होतं. आयएनसीचा आपण तो पिरियड डिस्कस केला होता, समजलाय ना? त्याच्यामध्ये होता 1885 to 1905 हा जो कालावधी आहे हा कोणाचा होता? मॉडरेट्स. 1905 to 1920 पर्यंत हा कोणाचा होता? एक्स्ट्रीमिस्टचा, ज्याच्यामध्ये टिळक सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि 1920 ते 47 पर्यंत, त्याच्यानंतर हा जो पिरियड आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचा हा कोणाचा होईल? गांधीजींचा, गांधी एरा. यामध्ये असं आहे की काँग्रेस म्हणजे गांधीजी आणि गांधीजी म्हणजे काँग्रेस. समजला? म्हणजे प्रज्वल, जर गांधीजी गेली नाही म्हणजे काँग्रेस गेली नाही. समजले आहे? आता माझा क्वेश्चन आहे, का नाही गेली आदित्य? ॲक्च्युली काय झालं, हे जे ऑर्गनाईज करणार होता, आता बघा इथे व्हाईसराय कोण आहे? काही टेक्निकल मुद्दे महत्त्वाचे आहेत की खूप काही प्रिव्हियस करत येतं, कारण की हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. व्हाईसराय कोण आहे भारतामध्ये? भगवान इर्विन. ठीक आहे, हे आहे सध्याचे व्हाईसराय. ओके. तर जसं याने सांगितलं की सर 11 डिमांड दिल्या होत्या, ऑफकोर्स मान्य आहे, दिल्या होत्या, मान्य झाल्या आणि ते पण आहे. त्यानंतर आयएनसी, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि गांधीजींनी काय केलेलं आहे, भारतामध्ये सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू केली. बरोबर आहे. आणि नंतर असं आपल्याला दिसते की धारासला येता येता काय झालेलं आहे, त्यांना अरेस्ट सुद्धा झालेलं आहे गांधीजी जेलमध्ये. राईट. पण जर यांनी म्हटलं असतं आधी की नाही बा या तुम्ही, आपण काही डिस्कशन करू, काँग्रेसने असा प्रयत्न नाही केला का की बा आपल्याला लंडनपर्यंत जाऊ की नाही जाऊ, काहीतरी झालं असेल ना. ठीक आहे. आणि कुठल्या तरी मुद्द्यावर सहमत झालं नसेल. आता बघा ह्या इर्विन किंवा ब्रिटन, राईट, यांचं माहिती काय होतं की इंडियाचं जे शेवटचं आहे, शेवटचं इंडियाचं फ्युचर जर म्हटलं आपण, शेवटचं फ्युचर एकदम शेवटचं बघा ते काय राहणार माहिती आहे? डोमिनियन स्टेटस. डोमिनियन स्टेटस. बरोबर आहे. आणि आयएनसी ला काय पाहिजे आता? कंप्लीट. ठीक आहे ना? कंप्लीट इंडिपेंडन्स. आयएनसी ला पाहिजे कंप्लीट इंडिपेंडन्स. हा काय म्हणतो? डोमिनियन स्टेटस म्हणजे आताच देणार नाही आहे, किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यावर पहिली, दुसरी, तिसरी झाल्यावर देणार नाही आहे, 1940 ला देणार नाही आहे, पण शेवटचं फ्युचर एकदम शेवटी बा असं काही झालं तर ते काय राहणार आहे? डोमिनियन स्टेटस. काँग्रेसला मान्य आहे? नाही आहे. समजलं ना? जर इथं स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर काहीतरी डिस्कशन होत असेल तर इंडियन नॅशनल काँग्रेस आणि गांधीजी गेले. बरोबर आहे. पण असा कुठलाही मुद्दा डिस्कस होणार नव्हता. राईट. त्याच्यामुळे आधीच जसे लाहोर सेशन वगैरे झाले ना, तेव्हाच काय केलेलं आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्सला बायकॉट केलेला आहे. कोणीही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काँग्रेसतर्फे रिप्रेझेंटेटिव्ह कोणीही जाणार. समजलाय ना? उलट आयएनसीने काय केलेलं आहे, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट भारतामध्ये चालू केली. राईट. आणि ते मुवमेंट पूर्ण भारतामध्ये फैलली फार कमी कालावधीमध्ये. जिकडे तिकडे सगळे लोक आंदोलन करत आहेत आणि धारासनाला आंदोलन होणार होतं गांधीजी जेलमध्ये. समजलेलं आहे? तेव्हाचे जर ब्रिटनचे जर आपण पीएम म्हटलं, ब्रिटनचे पीएम त्या काळामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स जेव्हा चालू ते कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? रामसे मॅकडोनाल्ड. इथं माहिती असेल तुम्हाला मॅकडोनाल्ड काय है ना? कुठे माहिती म्हणतो त्याला आपण, है ना? हे कोण आहे? ब्रिटन पीएम रामसे मॅकडोनाल्ड. कोणत्या पार्टीचे ते सांगतो मी, लेबर पार्टीचे आहे. ठीक आहे ना? जे इलेक्शन चालू होतं ना, जे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला खतरा होता की कोणती पार्टी येणार आहे, तर ऑफकोर्स लेबर पार्टी सरकारमध्ये आलेली होती आणि रामसे मॅकडोनाल्ड त्यांचे पीएम होते. म्हणलं आहे यांच्या अंडरमध्ये काय होणार होती? राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार.
बरोबर आहे. याचा जर कालावधी जर आपण बघितला कधीपासून सुरू झाली शिरे? 12 नोव्हेंबर 1930 to 19 जानेवारी 1931. ठीक आहे. या पिरियड पर्यंत ही राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. एवढ्या किती दिवस झाले? 37 किती दिवस? 37 डेज फक्त. नोव्हेंबर आणि जानेवारी डायरेक्ट 37 डेज कसे होतील? 68 डेज है ना. एवढ्या दिवस ही राऊंड टेबल कॉन्फरन्स चाललेली आहे फर्स्ट. बरोबर आहे. आणि जर कोण कोण पोहोचलं तर इथं सांगावं लागेल फक्त काँग्रेस सोडून सगळ्या पार्टीचे लोक गेलेले आहेत. आता जर PDF मध्ये जर म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळंच म्हणजे जे राजे महाराजे त्यांचे नाव आहेत ते एवढे लक्षात ठेवायचे नाही आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की इंडियन नॅशनल काँग्रेस गेली नाही. समजलं आहे ना. कारण की राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बायकआउट केलं. का बायकआउट केलं? स्वातंत्र्याबद्दल बोलायला तयारच नाही आहे म्हणून बायकआउट केलं. त्याच्याच विरोधात भारतामध्ये सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट चालू केली. गांधी जेलमध्ये गेलेले आहेत नाही. दुसरा मुद्दा आहे की बाकीचे कोण कोण गेले तर सगळे जे भारतातले आहेत ज्या महत्त्वाच्या पार्ट्या आहेत. मोहम्मद अली जिन्ना गेला, आगा खान गेला, डॉक्टर B.R. आंबेडकर गेले, सिख पार्टी गेलेली आहे, जस्टिस लिबरल जे काही आहेत ते सगळे लोक प्रिन्सली स्टेटचे राजे महाराजे सगळे तिथं गेलेले आहेत. प्रत्येक जण आपापला मुद्दा घेऊन गेलेला आहे की नाही आम्हाला असं पाहिजे, आमच्या कम्युनिटीसाठी असं पाहिजे. जिन्ना आपला मुद्दा घेऊन गेलेला आहे. समजलं ना. सगळे लोक हे गेलेले आहेत आणि प्रॉपर तिथं डिस्कशन होणार आहे. तर असं एक याच्यामध्ये आहे जसं एक फेडरलचा मुद्दा आहे. फेडरल म्हणजे काय होतं रे यार? फेडरल सिस्टीम म्हणतो ना आपण. फेडरलचं काय होते? जसं फेडरलला आजच्या काळामध्ये आपण युनियन म्हणू शकतो आहे ना. काय होते मग फेडरल सिस्टीम म्हणजे? फेडरलिझम तुम्ही हिस्ट्रीमध्ये ऐकलं असेल आवड काय होऊ शकते? गवर्नमेंट अपने सब पार्ट करके और सबको पावर देते ना. यानी कि सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट. ओके. सेंट्रल गवर्नमेंट को ज़्यादा पावर एज कंपेयर टू स्टेट गवर्नमेंट. समझ में है ना. तो उसको बोला जाता है फेडरल सिस्टम. आज भी वैसे है. वर्ड चेंज युनियन है. आप अगर पहिल्या अनुसूचीमध्ये जर तुम्ही गेले त्याला आपण त्याच्यामध्ये पहिलं दिसते आपला इंडिया आणि ते त्यांचं युनियन संघ ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. फेडरल सिस्टीम आहे. देशबहादूर सप्रूंनी तो पहिल्यांदा मुद्दा तिथं मांडलेला. बरोबर आहे. नाव लिहून देता कोण कोण गेलेलं होतं PDF मध्ये राहणार नाही. एवढे मोठे प्रिन्सली स्टेटची नावे आहेत. राजे महाराजे कोणते कोणते राजे कुठचे गेले होते. तर एवढं काही लक्षात ठेवायचं नाही आहे. त्याच्यापेक्षा लक्षात ठेवा की इंडियन नॅशनल काँग्रेस गेली नव्हती. गांधीजी गेले नव्हते. बरोबर आहे. आता इथं सगळं डिस्कशन झालं जवळपास 2.5 महिने जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सगळं डिस्कशन झालं. प्रत्येकाने आपापला मुद्दा तिथं मांडला डिस्कस झालं. पण फायनली काय झालं नाही की आउटपुट काहीच नाही निघालं. बरोबर आहे. फक्त डिस्कशन झालं. आउटपुट जर म्हटलं तर 0. राईट. असं का झालं? कारण की भारतातली नॅशनल लेवलवर लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस जे भारताचं नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंटेशन करते. सगळ्यात मोठी पार्टी. ते पार्टीच नाही आहे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. सक्सेस होणार का? नाही. आपण जर सपोज रामायण बघितलं तुम्ही काय रामायणमध्ये सगळ्यात मेन कॅरेक्टर जो मेन रोल आहे तो कोणाचा आहे? रामाचाच आहे ना. ठीक आहे. हे सेम असंच आहे. बरोबर आहे. याच्यामधून जर रामायणमधून जर आपण राम काढला तर ते चालणार का? स्टोरी वगैरे जे काही असेल ते नाही ना. सेम असंच आहे की सगळं डिस्कशन झालं सगळं झालं. आता ब्रिटनच्या गव्हर्नमेंटला वाटतं हवे इंडियन नॅशनल काँग्रेस नाही आहे म्हणजे आपण इथं काही लावून द्यावं. यांनी जे म्हटलं ते मुद्दे डिस्कस करू आणि जर आपण ते लावले होणार काय आहे इंडियन नॅशनल काँग्रेस पूर्ण रस्त्यावर उतरेल. पुन्हा त्याच्या विरोधात आंदोलन करेल. की एवढा मोठा खर्च झालेला आहे या सगळ्याला लंडनला एवढा दिवस ठेवणं जे काही असेल सगळ्यांना नाही त्यांनी पेड केलं. जे ऑथराईज पर्सन असतील त्यांच्यासोबत 3-4 जण येतील. सगळे तिकीट भरतील का ते? नाही ना. तर जे मेन राहतील त्यांची त्यांनी केलेलं आहे.
पण एवढे लोक आले, व्यवस्था करणं, सगळ्याचा टाईम वगैरे गेलाय ना. आणि इथंच काही डायरेक्ट आपण डिलिव्हर करून दिलं की बा हे निघालेलं आहे, आणि काँग्रेसला ते मान्य नाही झालं तर काँग्रेस पुन्हा रस्त्यात पुन्हा डबल घ्या. बरोबर आहे ना. म्हणून त्यांना असं वाटलं की नाही यार काँग्रेस पाहिजे, इंडियन नॅशनल काँग्रेस राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पाहिजेच. काँग्रेसच्या शिवाय राऊंड टेबल कॉन्फरन्स सक्सेस होणार नाही हे ब्रिटनला समजलं आहे. आणि मग वरून प्रेशर आलं कोणावर, लॉर्ड इर्विनवर. बरोबर आहे. तो कुठं होता, आपल्या एरियन हॉस्पिटल. तिकडून प्रेशर आलं आणि मग काय झालं की यार नाही काँग्रेसला बोलवायचं आहे, पण कसा बोलवेल, काँग्रेस तर जेलमध्ये आहे, गांधीजी जेलमध्ये आहेत. आणि फक्त गांधीजी नाही तर जे पॉलिटिकल प्रिझनर्स आहेत ते पण जेलमध्ये आहेत. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट करून खूप सारे लोक जेलमध्ये गेलेले आहेत, त्यांची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ना, त्यांच्या वेगवेगळे केसेस लावलेले आहेत. काँग्रेसवर बॅन लावलेला आहे, जे राईट्स राहतात त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे, पब्लिक मीडिया जे काही असेल नाही. तर एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि काँग्रेस कशी काय येणार आहे, बरोबर आहे, कशी येईल, काहीतरी तडजोड करावं लागेल, समजलं आहे ना. आणि मग काय झालं, इर्विन लागला तयारीला. बरोबर आहे. त्या तयारीला काय म्हणतो आपण, गांधी इर्विन पॅक्ट, समजलं ना. त्याला दिल्ली समझोता सुद्धा म्हणू शकतो आपण. पण एका दिवसात होणार आहे का, नाही, ठीक आहे ना. कालावधी लागला भरपूर. त्या कालावधीमध्ये मग तो गांधी इर्विन पॅक्ट घडून आणला, समजलाय ना. आणि मग कुठेतरी गांधीजी जाते, राईट. एवढं समजून घ्या. लिहायचं असेल तर लिहा. त्याच्यानंतरचा टॉपिक आपला आहे गांधी इर्विन पॅक्ट.